हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण बघत आहोत आपला वर्क अँड एनर्जी चॅप्टरचा सेकंड लेक्चर. ज्या लेक्चरमध्ये आपण मागच्या वेळी जेव्हा आपण फर्स्ट लेक्चर घेतलं होतं या चॅप्टरचं, त्यावेळी आपण काय डिस्कस केलं होतं, व्हॉट इज मीन बाय वर्क. वर्कचे आपण टाईप पण बघितले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण त्याच्यावरचे असणारे न्यूमेरिकल्स पण केले होते. बट आता आज आपल्याला बघायचंय व्हॉट इज मीन बाय एनर्जी. आता एनर्जीचा ज्यावेळी पार्ट आपण स्टडी करायला सुरू करतो ना, त्यावेळी लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे. फक्त एवढंच आहे का आपलं अटेन्शन खूप गरजेचं आहे. मग आपण काय सांगतोय, आपल्याला कुणीतरी विचारलं व्हॉट इज मीन बाय एनर्जी. मग याचं एक्झाम्पल सिम्पलच घ्या बरं. बघा आपण काय म्हटलं, दोन लेबर आहेत आपल्याकडे, दोन लेबर आहेत, दोन मजदूर आहेत, दोन कामगार आहेत. दोन्ही कामगाराला आपण काय केलं, दोन कामगारांमध्ये आपण भेदभाव एवढाच केला का एका कामगाराला आपण चांगलं चुंगलं खायला दिलं, 2 दिवस चांगलं खाऊ पिऊ घातलं आणि दुसऱ्या कामगाराला मात्र आपण उपाशी ठेवलं. आणि ज्याला खाऊ पिऊ घातलं त्याला जाऊन सांगितलं आपण जा तिकडे जाऊन एक खड्डा खान. तो काय करेल बरं, पटकन जाईल, खड्डा खणून मोकळा होईल. तेच आता आपण दुसऱ्या लेबरला सांगितलं, ज्याला काही खायला प्यायला नाही दिलं, त्याला सांगितलं जा आणि खड्डा खण. त्याच्याने काम होईल का, त्याच्याने खड्डा खणून होईल का? मग आपण काय सांगतोय, एनर्जीला जर डिफाईन करायचं ठरलं तर आपण सिंपल लँग्वेज मध्ये काय सांगतो, जेवढी तुमच्यात एनर्जी असेल तेवढं तुम्ही काम करू शकता. म्हणून आपण काय सांगतो, एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू द वर्क. याला आपण कसं डिफाईन करतो, इट इज द कॅपॅसिटी टू डू द वर्क. टू डू द वर्क. आता मला सांगा बरं, जेवढी एनर्जी असेल तेवढंच काम होणार आहे. आणि मग जेवढी एनर्जी असेल तेवढंच जर काम होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की नाही, एनर्जी जेवढी तेवढंच काम, म्हणजे एनर्जी असेल तेवढंच काम होणार आहे, म्हणजेच एनर्जी आणि काम एकच असेल. मग आपण असं म्हणू शकतो, एनर्जीचं जे काही SI युनिट असेल आपल्याकडे, SI युनिट ऑफ एनर्जी, तर एनर्जीचं युनिट म्हणजेच काय, जेवढी एनर्जी तेवढंच काम, म्हणजे एनर्जीचं आणि कामाचं युनिट काय असलं पाहिजे, सेम. आपण बघितलं काय असतं कामाचं SI युनिट, जूल्स. तर आपण कशाने दाखवतो, कॅपिटल J ने दाखवतो. आणि जर आपण CGS युनिट बघितलं तर CGS युनिट काय म्हणतो आपण, जे वर्कचं होतं तेच आपल्याकडे राहील. काय होतं CGS युनिट, आपण बघितलं होतं, याला काय म्हणतो आपण, अर्ग. तर हे झाले आपल्या एनर्जीचे युनिट्स. आता एनर्जीला ज्यावेळी आपण स्टडी करतोय ना, तर एनर्जीच्या आपल्याकडे काय येतील, वेगवेगळे टाइप्स पण येतील. मग त्यापैकी आपण काय सांगतोय, 9th स्टँडर्डला असताना आपल्याकडे वेगवेगळे नाही तर आपल्याकडे 2 महत्वाचे टाइप्स आहेत. तर या दोन्ही टाइप्सला आपल्याला एक एक करून बघायचे. आपण काय सांगतोय, एनर्जी इज ऑफ 2 टाइप्स. एनर्जी इज ऑफ 2 टाइप्स. तुम्हाला 2च टाइप्स सांगतोय आपण. इथं आपल्याला जे महत्वाचे ते 2 टाइप घेतोय आपण, नाही तर आपल्याला माहिती, मग आपण बघितलं इलेक्ट्रिकल एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल, या वेगवेगळ्या एनर्जीज आहे. पण आपल्याला ज्या मेन 2 एनर्जी बघायच्या त्यापैकी पहिला आहे आपल्याकडे, तो आहे कायनेटिक एनर्जी. पहिला जो टाइप आहे आपल्याकडे एनर्जीचा तो कोण आहे, कायनेटिक एनर्जी. आणि दुसरा जो टाइप असेल आपल्याकडे, तो दुसरा टाइप आहे आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. मग हे 2 टाइपचे आपल्याकडे काय आहेत, एनर्जीज आहेत. आपल्याला दोन्ही एनर्जीजला एक एक करून काय करायचंय, शिकायचंय. मग सगळ्यात पहिलं आपण जाऊ आपल्या कायनेटिक एनर्जीकडे. मग आता बघा बरं, कायनेटिक एनर्जी कोणत्या एनर्जीला म्हणायचं, हे तर आपल्याकडे सिम्पलचं नॉलेज होतं, हे आपण असं पण म्हणू शकतो. मग आता कायनेटिक एनर्जी कोणाला म्हणायचं आणि पोटेन्शियल एनर्जी कोणाला म्हणायचं, यांच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं. आता एनर्जीची डेफिनेशन तर खूप सोपी होती, तिला आपण परत परत रिवाइज करायचं नाही. आता ती एकदाच पाठ होऊन जाते. जेवढं एनर्जी तेवढं काम म्हटलं काय, कॅपॅसिटी टू डू द वर्क इज एनर्जी. मग आता आपण काय बघू, व्हॉट इज मीन बाय कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कुणाला म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. मग समजा आपण असं एक्झाम्पल घेतलं, बघा हा जो आपल्याकडे हा पेन आहे. आता ऑब्व्हियसली टीचर शिकवत असताना फळ्या पुढे काय त्याच्याकडे पेनच एक एक्झाम्पल द्यायला बिचाराचीच बळी जाते काय. आपण हा पेन आहे याला धरलं आणि असं जोरात फेकलं. फेकल्यामुळे काय झालं, हा पेन कशात आला, मोशन मध्ये आला. आणि मोशन मध्ये असल्यावर याच्यामध्ये जी एनर्जी होती तिला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. मग आपण असं डिफाईन करू शकतो याला काय, द एनर्जी इन मूव्हिंग ऑब्जेक्ट. The energy in moving object is called as kinetic energy. किंवा हिला जर तुम्हाला डेफिनेशनच पाहिजे असले तर आपण काय सांगतोय, the energy in an object because of its motion is called as kinetic energy. समजण्यासाठी काय, मुव्हिंग ऑब्जेक्टची एनर्जी. पण लिहिताना आपण काय लिहिणार,
द एनर्जी which is present in an object किंवा act on an object पण ऑब्जेक्ट कसं असलं पाहिजे, कंडिशन काय, द एनर्जी विच इज प्रेझेंट इन ऑब्जेक्ट, असं म्हणू आपण, विच इज प्रेझेंट इन मूव्हिंग ऑब्जेक्ट, मूव्हिंग ऑब्जेक्ट इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. आणि हिला शॉर्ट मध्ये आपण कसं लिहितो, कायनेटिक एनर्जी लिहितो आपण KE, दॅट इज कायनेटिक एनर्जी. मग एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग असेल, मोशन मध्ये असेल, द एनर्जी विच इज प्रेझेंट इन मुव्हिंग ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. किंवा तिला आपण अजून काय म्हणतो, विच इज प्रेझेंट इन, अजून एक डेफिनेशन जर बनवायची ठरली, द एनर्जी विच इज प्रेझेंट इन ऑब्जेक्ट which is in motion, जे ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल त्या मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टची जी एनर्जी असेल ती काय असते आपल्याकडे, कायनेटिक एनर्जी. मग आता एक टर्म आपण पुन्हा रिवाइज करतो, काय, एखादं ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याच्यामध्ये असणारी एनर्जी कायनेटिक एनर्जी. मग ही कायनेटिक एनर्जी शोधायची कशी, याचा काही फॉर्म्युला आहे का, तर येस, आपण काय बघू आता, डेरिव्हेशन फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी साठीचा फॉर्म्युला कसा बनवला जातो. डेरिव्हेशन शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल माझ्या तोंडून. डेरिव्हेशन कशाला म्हणतो आपण, एखादा फॉर्म्युला आपल्याकडे आहे पण तो आला कसा असेल याचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्याला काय म्हणतो आपण, डेरिव्हेशन. मग हा कायनेटिक एनर्जीचा डेरिव्हेशन आपण बघू आता. बघा काय म्हटलं आपण, बरं मला सांगा, आपण मगाशी एक गोष्ट शिकलो होतो, काय, एनर्जी जेवढी असेल तेवढंच काय होणार आहे, वर्क होणार आहे, बरोबर. इथे एनर्जी कोणती आपली, कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी जेवढी असेल तेवढंच काय होणार आहे, वर्क होणार आहे. ह्या पेन मध्ये जेवढी एनर्जी तेवढंच लांब जाणार आहे, म्हणजेच कायनेटिक एनर्जी आणि वर्क काय असेल आपल्याकडे, सेम असेल. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, वी नो W इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट, हे तर आपल्याला माहिती आहे. मग जर वर्क हे असेल तर कायनेटिक एनर्जीच्या जागी पण मी हे लिहू शकतो. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे, कायनेटिक एनर्जी आणि वर्क एकच आहे, तर वर्कचा फॉर्म्युलाच्या जागी मी कायनेटिक एनर्जी लिहिली तरी एकच राहील, काय, W इंटू एस, सॉरी, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट F इंटू एस, सेम राहील, काही फरक नाही पडणार. जेवढी एनर्जी तेवढं वर्क, एवढी एक गोष्ट लक्षात असेल तर हे समजायला प्रॉब्लेम नाही. मग आपण पुढे जाऊन काय सांगतो आता, आपल्याला माहिती, नाव न्यूटनचा सेकंड लॉ आठवतोय का, काय होता आपल्याकडे, F इज इक्वल टू M इंटू ए. हा काय आपल्याकडे न्यूटन सेकंड लॉ कशासाठी वापरला होता आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, असं आपण त्याचं स्टेटमेंट सांगतो. पण मग आता हा जो आपल्याकडे न्यूटन सेकंड लॉ होता याला आपण इथं कसं वापरणार, इथं फोर्स आलाय म्हटलं, फोर्सची व्हॅल्यू टाकावी लागेल आपल्याला. मग आपण काय म्हणणार, इथं W इज इक्वल टू F इज इक्वल टू M इंटू ए. हा काय होता आपल्याकडे, न्यूटन्स सेकंड लॉ, बरोबर. आणि अजून एक माहिती, एस ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, एस ची व्हॅल्यू आपण काढलेली आठवतं का, आपण काय म्हटलं, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. हे कुठून आलं, डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपण काय वापरलं होतं, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, ज्याला आपण काय म्हणतो, न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन पण म्हणतो. काय म्हणू आपण याला, न्यूटन्स सेकंड इक्वेशन. मग आता एक वेळ होता आपल्याकडे, फोर्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला कशातून, न्यूटन सेकंड लॉ मधून. एस ची व्हॅल्यू कुठून मिळाली, न्यूटन सेकंड इक्वेशन पासून. पण मला एक सांगा, जेव्हा आपण ह्या ऑब्जेक्टला फेकणार होतो, फेकल्यानंतर हे ऑब्जेक्ट कशात आलं, मोशन मध्ये आलं, तेव्हा याची काहीतरी व्हेलॉसिटी बदलली. पण जोपर्यंत हे ऑब्जेक्ट असं पडलेलं असेल याच्यात काही व्हेलॉसिटी असेल का, मग आपण काय म्हणू शकतो, व्हेन ऑब्जेक्ट इज इन मोशन, जेव्हा ऑब्जेक्ट काय असेल, मोशन मध्ये असेल, मोशन मध्ये जाण्यापूर्वी त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी असेल ती कशी असेल आपल्याकडे, द इनिशियल व्हेलॉसिटी यू विल बी झिरो. का झिरो असेल, कारण ऑब्जेक्ट कुठं जातच नव्हतं, एका जागी होतं, म्हणून त्याची इनिशियल व्हेलॉसिटी कशी असेल आपल्याकडे, झिरो असेल. हे तर आपल्याला लॉजिकली कळतं, ऑब्जेक्ट पडलेला असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, झिरो. सुरुवातीला ते कुठं जात नसेल त्याचा स्पीड काय असेल, झिरो. मग जर हा जर झिरो असेल तर ह्या इक्वेशन मध्ये जर आपण यू ला जर टाकलं तर काय मिळेल आपल्याला, देअरफॉर
एस इज इक्वल टू यूच्या जागी आपण काय टाकू शकतो आता 0 इंटू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर. आता 0 कुठून आला कळलं. मग आपण काय म्हणणार 0 ने याला मल्टिप्लाय केलं तर अख्खच 0 होईल आणि प्लस काय राहील आपल्याकडे हाफ ए टी स्क्वेअर. 0 प्लस हाफ ए टी स्क्वेअर काय येईल. देअरफॉर एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर. एवढंच आपल्याकडे शिल्लक राहील. बघा आपल्याकडे एफ ची व्हॅल्यू आहे. आता एस ची व्हॅल्यू आपल्याकडे एफ ची आणि ही एस ची व्हॅल्यू आपण कुठे टाकू शकतो आपल्या ह्या इक्वेशन मध्ये टाकू शकतो जिथं आपण काय म्हटलं होतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्या इक्वेशन मध्ये जर आपण ही व्हॅल्यू टाकायला गेलो तर बघा बरं आपल्याकडे काय येईल. पुट द व्हॅल्यू ऑफ कशाची व्हॅल्यू टाकतो आपण एफ अँड एस इन याला आपण 1 नंबर नाव देऊ ठेवू इन 1 इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण या व्हॅल्यूज टाकून देऊ. आता व्हॅल्यूज टाकायच्या म्हटल्यानंतर आपल्याला माहिती काय होणार आहे. आपण काय करतोय सरळ सरळ व्हॅल्यूज टाकतोय. मग काय येईल आपल्याकडे देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपल्याकडे फोर्सची व्हॅल्यू आहे एम इंटू ए आणि आपण काय सांगतोय एस ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे इंटू. आता मी इथं मल्टिप्लायचं साईन देतो. यांच्यातही काही नाही म्हणजे कोणी मल्टिप्लायचं साईन आहे इंटू हाफ ए टी स्क्वेअर. बघा बरं आता आपण या हाफला पुढे घेऊ. काय येईल आपल्याकडे हाफ आपण पुढे घेतला कारण नंबर आहे कॉन्स्टंट त्याला पुढे घेऊ आपण. राहिलं का आपल्याकडे एम आहे तो एकटाच आहे. ए आणि ए ला जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला ए स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. बरोबर असंच मिळेल आपल्याला. मग मी या दोघांना काय लिहू शकतो बरं हाफ एम ए आणि टी दोघांचाही होल स्क्वेअर लिहू शकतो आपण. याला वेगळा स्क्वेअर याला वेगळा स्क्वेअर देण्यापेक्षा आपण होल स्क्वेअर लिहू. मग इथपर्यंत आपण पोहोचलो कुठं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम इंटू ए टी स्क्वेअर. आता मला सांगा बरं किती नाही म्हटलं तर आपण एक इक्वेशन शिकलेलं आठवतंय का. पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन. आता याचा वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या. टाइम स्पेस लिमिटेड असल्यामुळे आपण तरी याला पुढे इकडे कंटिन्यू करू. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. एक एक टर्म समजून सांगितलेली आहे. मग आता आपण काय म्हटलं इथपर्यंत आलो होतो आपण कुठं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू ए टी होल स्क्वेअर. आता आपण इकडला पोर्शन रब करू कारण जेणेकरून याचं काम आपलं झालेलं आहे. मग आपण काय म्हटलं आता जेवढं आपण शिकलो त्याला आपण आता समराइज करू. आपल्याला माहिती काय वी नो दॅट नाव v इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे तर माहिती आपल्याला. हे काय आपल्याकडे न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन. यालाच आपण काय म्हणतो फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. मग इथं यू ची व्हॅल्यू आपल्याला माहिती यू किती आपला 0 आहे. मग यू जर नाही टाकला तर काय येईल देअरफॉर v इज इक्वल टू 0 प्लस ए टी. 0 टाकला म्हणजेच काय झालं बरं देअरफॉर v इज इक्वल टू ए टी. काही फरक पडला का 0 ने. मग आता इथं बघा आपल्याला कळलं ए टीच्या जागी आपण कोण टाकू शकतो व्ही टाकू शकतो. इथं कोण आहे आपला ए टी. याला आपण असं म्हटलं काय देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम आय तसाच आणि ए टी स्क्वेअर. याच्या जागी आपण ए टीच्या जागी कोण टाकू शकतो आता व्ही स्क्वेअर. मग आपण असं म्हणू देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर. हा आपल्याकडे असेल आपल्या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. सिंपल आहे. डेरिव्हेशन अवघड नसतात. फक्त आपल्याला टर्म्स यूज कोणत्या आणि कुठे केल्या ते सांगता येणं गरजेचं असतं. डेरिव्हेशन शक्यतो कोणी विचारत नाही पण डेरिव्हेशन नाही विचारत याचा अर्थ हे काही सिरियसली घ्यायचं नाही का. आपल्याला फॉर्म्युला कसा आला ते जर माहित असेल तर तो फॉर्म्युला वापरता पण आला पाहिजे. म्हणून आपल्या टेक्स्टबुक मध्ये बघा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. पेज नंबर दिलेला आहे आपल्याला 23. त्याच्यावरती आपल्याला एक सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल आपण घेऊ. काय सांगतं एक्झाम्पल बघा. अ स्टोन हॅव्हिंग अ मास 250 ग्रॅम इज फॉलिंग. याला आपण घेऊ आता सोडवायला. बघा एक्सप्रेशन कळलंय. मग आता आपण याचं काय करू सरळ सरळ पुढचा पार्ट घेऊ. काय म्हटलं आपल्याला एक प्रॉब्लेम दिलाय. मी प्रॉब्लेम नाही लिहिणार आहे. तुम्हाला पेज नंबर सांगितले. पेज नंबर 23 वरती सॉल्व एक्झाम्पल आहे याचं. ते सॉल्व एक्झाम्पल तुम्ही वाटलं तर लिहून घेऊ शकता. मग त्याचं सोल्युशन त्याच्या खाली लिहू शकता.
समजून घेण्यासाठी आपण फक्त काय करतोय, प्रॉब्लेम न लिहिता डायरेक्ट गिव्हन लिहू आपण. काय म्हणतोय आपल्याला प्रॉब्लेम बघा. अ स्टोन हॅव्हिंग मास ऑफ 250 ग्रॅम. मास ऑफ स्टोन दिलेला आहे आपल्याला, एम दिलेला आहे किती, 250 ग्रॅम. जीएम लिहितो म्हणजे ग्रॅम लक्षात राहील. गिव्हन दिलेलं आहे आपल्याला या प्रॉब्लेमचं. मास दिलेलं आहे 250 ग्रॅम. नंतर आपल्याला काय म्हटलंय, इट इज फॉलिंग फ्रॉम अ हाईट. एका हाईट वरून हा काय करतोय, खाली पडतोय. आणि आपल्याला काय विचारलंय, हाऊ मच इज द कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ऍट द मोमेंट व्हेन इट्स वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड. म्हणजे आपल्याला काय दिलंय, व्ही ची व्हॅल्यू दिली किती, 2 मीटर पर सेकंड. पण आपल्याला काय विचारलंय, त्या स्टोनला खाली येत असताना त्याची कायनेटिक एनर्जी काय असेल. मग आता एवढं सगळं जर आपल्याला माहिती, तर आपण काय म्हणणार, सरळ सरळ काही लोक हुशार असतात, जे काय करतील, आपल्याला एम ची व्हॅल्यू दिली, व्ही ची व्हॅल्यू दिली, डायरेक्ट टाकून मल्टिप्लाय करून स्क्वेअर करून मोकळे होतील. असं नाही चालत. आपल्याला ज्यावेळी कायनेटिक एनर्जी काढायची तेव्हा तिचं युनिट पण द्यायचंय, आणि युनिट आहे जूल. जूल काय आपल्याकडे एसआय युनिट. मग सगळ्या व्हॅल्यू कशात पाहिजे आपल्याला, एसआय मध्ये. आता वेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये म्हणजे ऑलरेडी एसआय युनिट आहे. मास दिलंय 250 ग्रॅम. ग्रॅम मध्ये एसआय आहे का, हे तर सीजीएस मध्ये. आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, एसआय मध्ये. आपण कसं करतो याला, 250 अपॉन एका किलो मध्ये किती असतं, आपल्याला किलो मध्ये कन्वर्ट करायचं. 250 अपॉन एका किलो मध्ये असतात 1000 ग्रॅम. एक एक झिरो कॅन्सल झाला, 25 1 जा 25, 25 4 जा 100. आणि याला जर आपण केलं तर किती येतं ते आपल्याकडे, 0.25 किलोग्राम. आता आपण व्हॅल्यूज टाकू शकतो. मग आपण काय म्हणतो, वी हॅव कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². आता दरवेळी हे मल्टिप्लायचं साईन गरजेचं नाही. आजपर्यंत तुम्ही जेवढे लेक्चर केले त्याच्यात तुम्हाला कळलं असेल. मग व्हॅल्यूज टाकू. हाफ इंटू मास किती आपलं 0.25 इंटू व्ही किती आपली 2, त्याचा काय आपल्याकडे स्क्वेअर. व्हॅल्यूज टाका बघा. 1/2 इंटू 0.25 आहे तसाच, इंटू 2 चा स्क्वेअर किती होता आपला 4. मग 2 1 जा 2, 2 2 जा 4. मग आपण काय म्हणतो सरळ सर, 0.25 मल्टिप्लाइड बाय 2, 25 2 जा 50. म्हणजे आपण काय म्हणणार, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0.5. पुढचा 0 नाही लिहिलं तरी चालतं, 0.5. आणि एनर्जीचं युनिट काय असतं, वर्कचं युनिट एनर्जीचं असतं किती, जूल. हे झालं आपल्याकडे या प्रॉब्लेमचं सोल्युशन. मग आपण आन्सर कसं लिहिणार, देअरफॉर द ऑब्जेक्ट विल हॅव, द स्टोन विल हॅव कायनेटिक एनर्जी 0.5 जूल. हे आपल्याकडे काय असेल, याचा आन्सर असेल. तर हा होता आपल्याकडे पहिला प्रॉब्लेम, पहिली एनर्जी, तिचा पहिला टाईप. ठीक आहे. आता आपण आपल्या पुढच्या कन्सेप्ट कडे येऊ, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी समजून घ्यायची आपल्याला. कायनेटिक एनर्जी समजली असेल, तिचा प्रॉब्लेम पण समजला असेल. तर आता आपण काय करू, आपल्या पोटेन्शियल एनर्जी कडे येऊ. पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी पेक्षाही सिंपल आहे, कळायला खूप जास्त, अतिशय सिंपल म्हणू आपण. बिकॉज कायनेटिक एनर्जी मध्ये मोठं डेरिव्हेशन होतं, प्रॉब्लेम होता त्याच्यावरती एवढा मोठा. पोटेन्शियल एनर्जीचा असे काही उद्योग नाही. पोटेन्शियल एनर्जी सिंपल कन्सेप्ट आहे. बघा काय सांगतो आपण, द एनर्जी इन अन ऑब्जेक्ट, पोटेन्शियल एनर्जी बघतोय आपण, पोटेन्शियल एनर्जी शॉर्ट मध्ये आपण तिला म्हणतो पीई. काय असते, कोणतंही ऑब्जेक्ट समजा आपण असं म्हणू, हा फोन असेल, हा पेन असेल, हे पडून राहिले अशा हातावरती. तर हे पडून राहिल्यावर आपण काय सांगतो, यांची जी पोझिशन आहे, या पोझिशन मुळे सुद्धा या ऑब्जेक्ट मध्ये काय असेल, काहीतरी एनर्जी असेल. मग एखाद्या ऑब्जेक्टच्या पोझिशन मुळे जर त्याच्यातली एनर्जी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. मग आपण याला कसं डिफाईन करतो बघा. आपण काय सांगतोय, द एनर्जी प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट ऍट रेस्ट इज पोटेन्शियल एनर्जी. जर एखादं ऑब्जेक्ट रेस्ट करत असेल, आराम करत असेल, थांबलेला असेल, तर त्याच्या रेस्ट कंडिशन मुळे त्याच्यात जी एनर्जी असते तिला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मात्र खूप सोपा आहे आपल्याकडे. इथे पण आपण काय म्हणू शकतो, जरी या ऑब्जेक्टने कुठे गेला नाही, याचा अर्थ काम केलं नाही असं थोडी, जेवढी एनर्जी तेवढं काम येतं. आपण मागाशी पण बघितलं. मग आपण काय म्हणू शकतो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. मग आपण काय म्हणू शकतो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे तर माहिती आहे आपल्याला. मग आपण इथं टाकू शकतो काय,
वर्कच्या जागेवर आपण काय टाकू शकतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता मला एक सांगा, जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट जर बघितला आपण, तर आपण काय सांगतो, याला आपण असं म्हणू, 1 नंबर इक्वेशन नाव देऊ याला. जर हे ऑब्जेक्ट याच्यावरचा फोर्स काढायचा आहे आपल्याला, तर आपल्याला माहिती वी नो फोर्सचा फॉर्म्युला आपण मागाशीच बघितला होता, न्यूटनचा आपला सेकंड लॉ मध्ये फॉर्म्युला येतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमची गरज नाही, पण आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती काय, एफ इज इक्वल टू एम इंटू ए, मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन. पण मला सांगा, ऑब्जेक्ट जर कुठे जातच नाही, याच्यात ऍक्सेलरेशन असेल का? मग हे ऑब्जेक्ट पडलेलं आहे, याला कोणीतरी फोर्स लागतोय खाली, तो फोर्स पण आपला ग्रॅव्हिटी. म्हणून आपण काय म्हणतो, देअरफॉर एफ इज इक्वल टू एम इंटू जी. जी कुठून आला आपल्याकडे, ऑब्जेक्ट ऍट रेस्ट हॅज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यावरती कोणीच काम करत नाही, तर कोण करते, ग्रॅव्हिटी काम करते. म्हणून आपण म्हणतो एफ इज इक्वल टू एम जी. आणि मला सांगा, एसच्या जागेवर आपण काय म्हणू शकतो, ऑब्जेक्ट कुठे ठेवलेले आपण म्हणतो, इथं इक्वेशन वापरायची गरज नाही. ऑब्जेक्ट पडलेलं आहे म्हटल्यानंतर एस काय असेल त्याची, हे ऑब्जेक्टने इथं पकडलं म्हटल्यानंतर याची ग्राउंड पासून वरती काहीतरी काय हाईट आहे. हाईटलाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. इथं काय म्हणायचं आपण, हाईट. एसच्या जागी कोण येईल, हाईट, तिला आपण दाखवतो एच ने. या दोन्ही व्हॅल्यूजला काय करायचं आपल्याला, पुट देम इन वन, पुट दीज इन इक्वेशन 1. 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये जर आपण टाकलं तर काय मिळेल आपल्याला, आता इकडे लिहितोय मी, पीई इज इक्वल टू एफ इंटू एस. एफच्या जागी काय येईल आपला एम जी, आणि एसच्या जागी कोण येईल आपला एच. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. हा आपला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असेल. हाच फॉर्म्युला आपल्याला पुढे जाऊन वापरायचा आहे. ठीक आहे. मग आता बघा, आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी दोन्ही शिकून झाल्या असतील. पोटेन्शियलचं आपल्याकडे काय राहतंय, आता एक न्यूमेरिकल राहतंय. बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक न्यूमेरिकल दिलेलं आहे. याचं न्यूमेरिकल काय दिलेलं आहे आपल्याला, पेज नंबर 24 वरती दिलेलं आहे बघा. 500 किलोग्राम वॉटर इज स्टोर्ड इन द ओव्हरहेड टँक. काय म्हटलं आपल्याला बघा, 500 किलोग्राम वॉटर दिलं. आता वॉटरचं वेट ऑलरेडी किलोग्राम मध्ये दिलं म्हटलं, त्याच्यात काही चेंज करायचंय का, नाही, त्याला आहे तसं घेऊ शकता तुम्ही. मग आपण काय म्हटलं आपल्याला बघा, आपल्याला दिलं त्यांनी 500 किलोग्राम ऑफ वॉटर इज स्टोर्ड इन अ टँक. मग आता आपल्याला काय म्हटलं, प्रॉब्लेम नीट वाचून त्याला समजून घेता आलं पाहिजे. तर गिवन लिहिता येतं. गिवन काय काय बघा, आपल्याला म्हटलं त्यांनी 500 किलोग्राम वॉटर इज स्टोर्ड इन द ओव्हरहेड टँक. म्हणजे आपल्याला काय सांगतो आपण, मास ऑफ वॉटर दिलेले, किती दिलेले, 500 किलोग्राम. ऑलरेडी किलोग्राम मध्ये म्हटलं, कन्वर्ट करायची गरज नाही. पुढे काय म्हणतात आपल्याला, हाईटला ठेवलं, हे वॉटरची जी टाकी ती कुठे ठेवली, 10 मीटर हाईटला ठेवली. मग आपण काय म्हणू, एच ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती, 10 मीटर्स. म्हणजे ही पण काय मीटर मध्ये दिलेली ऑलरेडी, हिला पण चेंज करायची गरज नाही आपल्याला. आणि मग आपल्याला काय विचारलं त्यांनी, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द वॉटर. मग आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, त्या वॉटर मध्ये किती असेल. मग आता बघा, सिंपल फॉर्म्युला आपल्याकडे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. मासची व्हॅल्यू दिलेली आपल्याला किती आहे, 500 किलोग्राम मध्ये, इंटू जी ची व्हॅल्यू काय, जी ची जी व्हॅल्यू आहे ना, ती आपल्या अर्थ साठी ठरलेली आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, त्याची व्हॅल्यू किती असते आपल्याकडे, जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती, 9.8. इथे घेऊ आपण 9.8 इंटू हाईट दिलेली आपल्याला किती, 10 मीटर्स. याला जर घेतला आपण 500 इंटू 10 किती येतील, 5000 इंटू 9.8. याला जर केला आपण 5 9 जार 45 आणि 5 8 जार 40, म्हणजे 45 प्लस 4 किती येतील आपल्याकडे, 49,000. आणि पोटेन्शियल एनर्जीचं युनिट काय असतं, जूल. मग आपण काय म्हणणार, देअरफॉर द वॉटर हॅज किती असतं आपल्याकडे, आपण म्हणतोय पोटेन्शियल एनर्जी ऑफ 49,000 जूल्स. हे आपल्याकडे याचा आन्सर असेल. इथं आपण म्हणू शकतो, याला ब्रॅकेट करून टाका म्हणजे आन्सर मिळाला असं कळतं. इथं आन्सर आहे आणि तिथं काय स्टेटमेंट आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचा टॉपिक असेल. आज आपण काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय एनर्जी, व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन बघितलं आपण. त्यानंतर आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन बघितलं. त्यानंतर आपण बघितलं दोघांवरचे न्यूमेरिकल, पोटेन्शियल ॲज वेल ॲज कायनेटिक.
मग आता बघा आपल्याकडे काय आहे, जो पुढचा छोटे मोठे टॉपिक राहतात या चॅप्टरचे तेवढे आपल्या एका लेक्चर मध्ये होऊन जातील. मग याचे एक्सरसाइजचं सोल्युशन घेऊ, जेणेकरून बघा तुम्हाला लेक्चरची आठवण फक्त स्कूल टेस्टच्या किंवा परीक्षेच्या एक दिवस आधी आली तर मात्र तुम्ही ते स्वतःवरतीच काय करताय, स्वतःला फसवतायत. त्यापेक्षा रेग्युलर लेक्चर अटेंड करा, म्हणजे पुन्हा लेक्चर बघायची वेळ पण नाही आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे गरजवंत असतील, आपले रिलेटिव्ह असतील, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. उगाच कॉम्पिटिशनची भावना ठेवून त्यांना पाठवू का नको असं नका ठेवू. सगळ्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याची त्याची केपेबिलिटी आहे, ज्याला त्याला जेवढा स्कोर करता येईल तेवढा करू द्या. अशा पद्धतीने आपलं आजचं लेक्चर असेल. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पण तिथं बेलचं आयकॉन येतं, त्याला दाबा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे पुढचं लेक्चर पडल्यावर आपल्याला सगळ्यात पहिलं कळेल. अशा पद्धतीने आपण पुढच्या लेक्चरला जेव्हा भेटू तेव्हा आपण हा चॅप्टर एंड करू. ओके देन, थँक्यू, कीप स्टडिंग.